धनंजय मुंडेंना सत्र न्यायालयानं झटका दिलाय। सत्र न्यायालयाच्या निर्णयावर 4 आठवड्यांच्या स्थगितीची मागणी फेटाळण्यात आलेली आहे। वांद्रे कोर्टानं करुणा मुंडे यांना 2 लाख रुपये पोटगी देण्याचे आदेश दिले होते। उच्च न्यायालयात निर्णयाला आव्हान देण्यासाठी स्थगिती मागण्यात आली होती। तर करुणा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यातील संबंध हे लग्नासारखेच असल्याचं कोर्टानं नमूद केलेलं आहे। दोघांनी 2 मुलांना जन्म दिलाय, हे एकाच घरात राहिल्याशिवाय शक्य नाही असं निरीक्षण सत्र न्यायालयानं नोंदवलं आहे। करुणा मुंडे यांना 2 लाख रुपयांची पोटगी देण्याच्या वांद्रे कोर्टाच्या निर्णयाला धनंजय मुंडेंनी आव्हान दिलं होतं। सचिन गाड आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। सचिन, आपण बघतोय यावेळेस धनंजय मुंडेंना पुन्हा एकदा हा मोठा झटका म्हणावा लागेल। नक्कीच आपण बघितलं की सत्र न्यायालयाने देखील धनंजय मुंडे यांची याचिका फेटाळून लावलेली होती आणि जो दंडाधिकारी न्यायालयाने 2 लाखांची मेंटेनन्स देण्याचा प्रस्ताव दिला होता तो इकडे त्यांनी योग्य ठरवलेला आहे। एवढंच नव्हे तर या निर्णयाविरुद्ध उच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी धनंजय मुंडे यांनी 4 आठवड्याची वेळ मागितला होता, मात्र तो देखील आपण बघतोय की सत्र न्यायालयाने फेटाळून लावला। बिलकुल, धन्यवाद सचिन आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर आपण बघतोय स्थगितीची मागणीच धनंजय मुंडेंची फेटाळली। वांद्रे कोर्टानं महत्त्वाचं निरीक्षण नोंदवत मुंडेंना हा झटका दिलेला आहे। आणि आता पाहूयात इतरही महत्त्वाच्या बातम्या 36 जिल्हे 36 रिपोर्टरमध्ये। नांदेडमध्ये सलग दुसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह जोरदार गारांचा पाऊस झालेला आहे। कुदळा या भागामध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली। शेती पीक आणि फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे। तर सोलापुरात अक्कलकोट तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झालाय। अचानक आलेल्या गारांच्या पावसामुळे अक्कलकोट तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झालंय। गारांच्या पावसाचा अक्कलकोटमधील बागायतदार शेतकऱ्यांनाही मोठा फटका बसण्याची शक्यता आहे। नंदुरबार जिल्ह्यातल्या धडगाव तालुक्यातील हेंद्रापाडा इथं पाण्यासाठी महिलांना भटकंती करावी लागते। अंडाभर पाण्यासाठी या ठिकाणच्या महिलांना जीवघेणा प्रवास करावा लागतोय। त्यामुळे यावर तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे। मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलनाचा इशारा बिरसा फायटरच्या वतीनं देण्यात आलेला आहे। बीड जिल्ह्यातील बिंदुसरा प्रकल्प, माजलगाव प्रकल्प आणि नारायणगड प्रकल्पातील पाण्यानं तळ गाठलेला आहे। तलावातील पाणी उपसा करण्यासाठी टाकण्यात येणारी मोटार काढून घेण्याचे सूचना ज्या आहेत त्या जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना दिल्या आहेत। तसंच नागरिकांना देखील पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। लातूरमध्ये पाणी पातळी गेल्या 2 महिन्यात 2 मीटरनं घसरली। येथील भूजल सर्वेक्षण यंत्रणेनं जिल्ह्यातील विहिरींचं निरीक्षण करून ही पाणी पातळी काढलेली आहे। गेल्या वर्षी पावसानं सरासरी ओलांडली होती, त्यामुळे पाणी पातळी चांगली होती। काही महिन्यांमध्ये पाण्याचा मोठ्या प्रमाणात उपसा होतोय, त्यामुळे पाणी पातळी खाली जातीये असं दिसून आलंय। लातूरमधून एमडीची फॅक्टरी उद्ध्वस्त करण्यात आलेली आहे। तब्बल 17 कोटी रुपयांचं मेफेट्रॉन जप्त करण्यात आलंय। महसूल गुप्तवार्ता संचालनालयाची ही मोठी कारवाई म्हणावी लागेल। लातूरमधील रोहिना गावात मेफेट्रॉन बनवलं जात होतं। तब्बल 11.36 किलो मेफेट्रॉन जे ते जप्त करण्यात आलेलं आहे। लातूरमध्ये देखील एमडी ड्रग्सची फॅक्टरी सुरू होती। ही फॅक्टरी आता मात्र उद्ध्वस्त करण्यात आलेली आहे। लातूरमध्ये एमडी ड्रग्स बनवण्यात येत होतं, त्याची फॅक्टरी आता उद्ध्वस्त झाली आहे। अकोल्यामध्ये वाढीव हद्दीतील खडकी आणि मलकापूर परिसरात 10 दिवसांपासून पाणी येत नसल्याच्या तक्रारी नागरिकांनी केलेल्या आहेत। उन्हाळा लागल्यामुळे बोरिंगच्या पाणी पातळीत देखील वाढ होत नाहीये। ही पाणी पातळी देखील खालावलेली आहे। अशातच महापालिकेकडून 4 ते 5 दिवस सांगून 10 दिवसांनी पाणी पुरवठा करण्यात येतोय। वाशिममध्ये नगरपालिकेकडून 5 ते 6 दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येतोय। त्यामुळे नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतो। नागरिकांना 1000 लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाकीसाठी तब्बल 250 रुपये तर 3000साठी 400 ते 450 रुपये मोजावे लागत आहेत।
जालन्यातील अंबड तालुक्यात शिरढोण गावामध्ये अनेक शेतकरी पाण्याअभावी आपल्या मोसंबी बागांवर जेसीबी चालवताना पाहायला मिळत आहेत. जालना जिल्ह्यातील नागरिकांना एप्रिलच्या सुरुवातीलाच पाणी टंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत. विहिरीनं तळ गाठला असून याचा थेट परिणाम मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांवर होतोय. ₹40,000 मृतदेह तब्बल 6 तास अडवून ठेवण्यात आला होता. मलकापूर शहरातील हकीमी मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटलवर हा आरोप करण्यात आला आहे. कमलाबाई इंगळे या महिलेचा मृत्यू झाला. रुग्णालयानं बिल बाकी असल्याचं सांगत त्यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात द्यायला नकार दिला. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी इशारा दिल्यानंतर मृतदेह ताब्यात घेण्यात आलेला आहे. नव्या 120 ई बसेस सांगली विभागासाठी मंजूर झालेल्या आहेत. मात्र चार्जिंग स्टेशनचाच पत्ता नसल्यानं या गाड्या मिळण्याची आशा धुसर झाली. त्यामुळे ई बसेस सुरू होणार तरी कधी असा प्रश्न आता प्रवाशांनी विचारलेला आहे. यवतमाळ जिल्हा आरोग्य विभागाच्या 5 शववाहिका धुळखात पडल्या आहेत. आरोग्य विभागाला राज्य शासनाकडून शववाहिन्या मंजूर झालेल्या असून एका गाडीची किंमत ₹30 लाख इतकी आहे. मात्र या गाड्या अजूनही रुग्णांच्या सेवेसाठी वापरत नसल्याचं उघड झालं आहे. राहुरी तालुक्यातील वाभळेवाडी इथं एका शेतकऱ्याच्या पोल्ट्री फार्ममध्ये बिबट्याची मादी शिरल्याची घटना घडली. या मादी बिबट्यानं 3 ते 4 कोंबड्यांचा पडशा फाडला होता. वन विभागानं तिला पिंजऱ्यात जेरबंद करत नैसर्गिक अधिवासात मुक्त केलेला आहे. वर्ध्याच्या आष्टीमध्ये शेताच्या बांधावर मृत अवस्थेत एक बिबट्या आढळला. 5 दिवसांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला असून उष्माघात हे त्याचं कारण असल्याचा अंदाज आहे. वन विभागानं बिबट्याचं शवविच्छेदन करून त्याच्यावर अंत्यसंस्कार केलेले आहेत. जालन्यातील चापड गावामध्ये एसटी बस समोर शेतकऱ्यांनी टायर जाळून आंदोलन केलं. गेल्या 8 दिवसांपासून विविध मागण्यांसाठी त्यांचं आमरण उपोषण सुरू आहे. मात्र प्रशासनानं उपोषणकर्त्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे आंदोलनकर्त्यांनी टायर जाळून निषेध व्यक्त केला आहे. जळगावात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीनं गॅस दरवाढीच्या विरोधात राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. महामार्गावर गॅस सिलेंडर ठेवून जोरदार घोषणाबाजी करत सरकारचा निषेध करण्यात आला आहे. सिलेंडरच्या दरवाढी विरोधात काँग्रेस आक्रमक झाली आहे. कोल्हापुरातील शिवाजी चौकात काँग्रेसनं आंदोलन केलेलं आहे. तर आंदोलनादरम्यान सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात ₹50 वाढ करण्यात आलेली आहे. अमरावतीमध्ये नवजागरण मनीषी आणि क्रांतिकारी स्मरण समितीकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलेलं आहे. हैदराबादमध्ये आयटी पार्कसाठी तोडण्यात आलेल्या जंगलाच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आलेलं आहे. विकासाच्या नावाखाली हरित जंगल तोडणं बंद करा अशी मागणी यावेळेस करण्यात आली. अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर दिव्यांग बांधवांनी जनाक्रोश मोर्चा काढला. संजय गांधी निराधार योजनेचं मानधन तत्काळ द्यावं, अपंग निराधार योजनेसाठी सुरू केलेली डीबीटी प्रणाली रद्द करावी, निराधार योजनेचं मानधन दर महिन्याला 6,000 करण्यात यावं यासह अनेक मागण्या यावेळेस करण्यात आल्या. हिंगोलीमध्ये शक्तीपीठ मार्गाच्या तपासणीचं काम सुरू होतं. मात्र शेतकऱ्यांनी विरोध करत हे काम बंद पाडलं. दरम्यान या महामार्गाला त्यांचा विरोध सुरू आहे. तरीही महामार्ग प्रशासनानं प्रत्यक्ष कामाला सुरुवात केल्यानं शेतकरी आक्रमक झाले. गेल्या महिन्याभरापासून बिहारमधल्या महाबोधी विहार बुद्धांच्या ताब्यात देण्यासाठी आंदोलन सुरू आहे. बुधवारी बुद्धिस्ट संघटना, भारत मुक्ती मोर्चा आणि विविध संघटनांच्या वतीनं जेल भरो आंदोलन करण्यात आलं. पोलिसांनी आंदोलकांना मग ताब्यातही घेतलं. रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूर येथील अर्जुना नदीपात्रात असलेल्या मातीच्या भरावावरून स्थानिकांनी आता आक्रमक भूमिका घेतली आहे. पावसाळा सुरू होण्यासाठी केवळ 2 महिन्यांचा अवधी आहे. त्यामुळे वेळेमध्ये नदीपात्रात असलेला मातीचा भराव काढा, अन्यथा तीव्र आंदोलन उभारू असा इशारा राजापूर शहरातील स्थानिकांनी दिलेला आहे. बदलापूर नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागानं पुन्हा एकदा धडक कारवाई करत कात्रप परिसरातील 5 अनधिकृत गाळे जमीनदोस्त केल्यात. गेल्या महिन्यामध्ये फुटपाथवरील टपऱ्या तसंच हातगाड्या उद्ध्वस्त केल्यानंतर आता नगरपालिकेनं शासकीय जमिनींवरील अतिक्रमणं हटवायला सुरुवात केली आहे.
विकासाचा अंबरनाथ पॅटर्न असा गाजावाजा करणाऱ्या अंबरनाथमध्येच अनधिकृत बांधकामांचा सुळसुळाट झाला आहे. शहराच्या प्रवेशद्वारावर उभारलेल्या पत्र्याच्या अनधिकृत गाळ्यांवर 2 महिन्यांपासून कारवाई झालेली नाही. त्यामुळे पालिकेचं अतिक्रमण विरोधी पथक करतंय काय असा प्रश्न आता विचारला जातोय. पुणे पोलीस आयुक्तालयातील बेवारस वाहनांचा लिलाव करण्यात आलेला आहे आणि यामध्ये एकूण 962 इतक्या वाहनांचा ई लिलाव झालेला आहे. मुख्यमंत्र्यांच्या 100 दिवसांच्या कार्यक्रमामध्ये याचाही समावेश होता. ज्या पोलीस स्टेशनच्या परिसरात अशा प्रकारची वाहनं वर्षानुवर्ष पडू नयेत त्यांचा लिलाव करण्यात येतोय. अमरावती शहरातील जुना बायपास रोडवर असलेल्या अनधिकृत वीटभट्टींवर कारवाई करण्यात आलेली आहे. जेसीबी लावून या ठिकाणी वीटभट्ट्या उद्ध्वस्त करून या ठिकाणी जागा पूर्णपणे साफसफाईचं काम सुरू आहे. अमरावती महसूल विभागानं ही कारवाई केलेली आहे. लिव्ह अँड रिलेशनशिपमध्ये राहत असताना प्रियकरानं महिलेच्या 2 चिमुकल्यांवर अत्याचार केला. जालना शहरामध्ये घडलेल्या या घटनेनं खळबळ माजलेली आहे. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अत्याचार करणाऱ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. शाळेत जाणाऱ्या 3 मुलींचा 68 वर्षाच्या वृद्ध व्यक्तीनं विनयभंग केला आहे. ही घटना सोलापुरात जेल रोड परिसरात ठाण्याच्या हद्दीत घडलेली आहे. या प्रकरणी जेल पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे. सोलापूर पोलीस तपास करून आरोपीसह चार्जशीट कोर्टात हजर करणार असल्याची माहिती पोलीस आयुक्तांनी दिली आहे. ठाण्यातील मुंब्रा परिसरामध्ये एका अल्पवयीनवर अत्याचार करत हत्या करण्यात आली होती आणि यानंतर आता मुंब्र्यामधील नागरिक आक्रमक झालेले आहेत. या प्रकरणातील आरोपीला फाशी द्या अशी मागणी करत मुंब्रा पोलीस ठाण्याच्या बाहेर घोषणाबाजी झाली. पोलिसांनी या नराधम आरोपीला अटक केली असून आता चौकशी सुरू झाली आहे. पुण्यामध्ये पुन्हा एकदा 27 वर्षीय परदेशी महिलेवर 7 जणांनी लैंगिक अत्याचार केलेत. पीडित महिला ही भूतानची असून 2020 पासून पुण्यात वास्तव्यास होती. महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रवादीचा माजी पदाधिकारी शंतनू कुकडे याच्यासह त्याच्या मित्रांना या प्रकरणामध्ये अटक करण्यात आलेली आहे. नागपूरच्या दुर्गावती चौक परिसरात एका फटाका दुकानाला भीषण आग लागली. दुकानामध्ये मोठ्या प्रमाणात फटाके असल्यामुळे आगीनं क्षणातच रौद्र रूप धारण केलं आणि उड्डाणपुराच्या वरपर्यंत आगीचे लोट उठलेले पाहायला मिळाले. अग्निशमन दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करत होते. शेगावमध्ये स्थानिक बस स्थानकासमोर 2 टॅक्सींना अज्ञात व्यक्तीनं मध्यरात्री आग लावली. या आगीमध्ये टॅक्सींचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. पोलीस आता आग लावणाऱ्या अज्ञातांचा शोध घेत आहेत. शेगावमध्ये दहशत पसरवण्याच्या उद्देशानं असामाजिक तत्वांनी या गाड्या जाळल्याचं समजतंय. या प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे. कोपरगाव नगर परिषदेच्या कचरा डेपोला अचानक आग लागली. आगीनं क्षणातच रौद्र रूप धारण केल्यानं परिसरामध्ये धुराचे लोळ पसरल्याचं पाहायला मिळालं. उष्ण वातावरणामुळे आग क्षणात पसरली असल्याचं सांगितलं जात आहे. या प्रकरणी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं होतं. मात्र आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे. आडशी इथे 8 एकर क्षेत्रातील 300 आंब्याची झाडं आगीच्या भक्षस्थानी पडली आहेत. या आगीमध्ये शेतकऱ्यांचं अंदाजे 20 लाख रुपयांचं नुकसान झालं. काल दुपारी 12:30च्या सुमारास अज्ञातानं आग लावली. शेतकऱ्यांनी याबाबत नुकसानीचा पंचनामा व्हावा म्हणून मुळशी तहसीलदार यांच्याकडे अर्ज केलेला आहे. तसंच नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी देखील करण्यात आली आहे. सिंधुदुर्गच्या दोडामार्गमध्ये घरगुती सिलेंडरचा मोठा स्फोट झाला. या स्फोटामध्ये संपूर्ण घर जळून खाक झालंय. दरम्यान या स्फोटात 4 ते 5 लाखांचं नुकसान झाल्याचा अंदाज आहे. अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न करण्यात आलेले आहेत. मात्र तोपर्यंत संपूर्ण घर आगीत बेचिराग झालंय. रायगडच्या रोह्यामध्ये आजीनं नातवासहित बिल्डिंगच्या टेरेसवरून उडी मारलेली आहे आणि यामध्ये आजीचा जागेवरच मृत्यू झाला तर रुग्णालयात नेताना नातवाचाही मृत्यू झाला. आत्महत्येचं कारण अद्यापही समजू शकलं नसलं तरी नातवाच्या आजारपणाला कंटाळून आत्महत्या केल्याची माहिती आहे. सोलापूरच्या मोहोळ तालुक्यात 4 वर्ष जुन्या वादातून पती-पत्नीवर गोळीबार झालेला आहे. शिवाजी जाधव आणि सुरेखा जाधव या पती-पत्नीवर गोळ्या झाडून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि या गोळीबारात जाधव दाम्पत्याची प्रकृती चिंताजनक असल्याचं कळत आहे.
चंद्रपूरच्या डोंगर गावात नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे एका शेतकऱ्यानं आत्महत्या केली. युवराज वासेकर असं या शेतकऱ्याचं नाव आहे. दरम्यान त्यानं आंब्याच्या झाडाला दोर बांधून गळफास घेतल्याचंही समोर आलंय. अकोल्यामध्ये हिट अँड रनचा थरार पाहायला मिळालाय. सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आलेलं आहे. कार चालकानं एका दुचाकीला तब्बल 1.5 किलोमीटरपर्यंत फरफटत नेलं. पुढे 4 ते 5 वाहनांना त्यानं धडक दिली आणि यामध्ये अनेक जण जखमी झाले असून नागरिकांनी कार चालकाचा पाठलाग करत त्याला चांगलाच चोप देत कारची तोडफोड केली आहे. पालघरच्या बोईसरमधल्या VARC मध्ये डॉक्टरच्या कारनं एका वृद्ध महिलेला चिरडलंय. या अपघातात 73 वर्षांच्या छायालता आरेकर या वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू झाला. डॉक्टरांचं कारवरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झालाय. नांदेडच्या मुखेड तालुक्यात दुचाकी आणि ट्रॅक्टरचा अपघात झाला आणि या अपघातात एक तरुण जागीच ठार झाला आहे, तर 2 जण गंभीर जखमी आहेत. हा अपघात सकाळी 8:30च्या सुमारास घडल्याची माहिती आहे. या अपघातात जखमी झालेल्या 2 जणांना रुग्णालयामध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आलेलं आहे. बदलापूर पूर्व भागातील रेल्वे ट्रॅकच्या बाजूने जाणाऱ्या नवीन DP रोडवर भली मोठी क्रेन कोसळली. सुदैवाने ही क्रेन रेल्वे रुळावर न कोसळल्यामुळे या ठिकाणी आपण बघतोय रेल्वे ट्रॅक जवळ काम करत असताना सुरक्षेची काळजी घेणं देखील तितकंच गरजेचं असल्याचं दिसलंय. मात्र या घटनेनंतर सुरक्षेचा प्रश्न मात्र ऐरणीवर आलेला आहे. सोलापुरात विजेच्या धक्क्यानं शाळकरी मुलीचा मृत्यू झालाय. राजनंदिनी कांबळे असं या मुलीचं नाव आहे. सोलापुरातील जुन्या एम्प्लॉयमेंट चौकातील कोनापुरे चाळमध्ये ही धक्कादायक घटना घडलेली आहे. भातसा नदीत अंघोळीसाठी उतरलेला मुलगा बुडत असल्याचं पाहून त्याच्या आईनंही उडी मारली. ती देखील बुडू लागल्यामुळे काठावर असलेल्या भाचीनंही पाण्यात उडी मारली. मात्र बाहेर पडता न आल्यामुळे तिघांचाही मृत्यू झाला. शहापूर तालुक्यातील गोठेघर वाफ इथे ही घटना घडलेली आहे. मावळ तालुक्यातील सांगवी गावात सैराट चित्रपटासारखा प्रसंग घडला. बहिणीशी पळून जाऊन लग्न केल्याचा राग मनात धरून तिघांनी संगनमतानं एका युवकावर कोयत्यानं प्राणघातक हल्ला केलाय. वडगाव पोलिसांनी 3 जणांवर गुन्हा दाखल केलाय. शिवराज बंडू जाधव, यश अजय जाधव आणि विशाल पाथरवट असं या आरोपींचं नाव आहे. महाड MIDC मध्ये पिण्याच्या पाण्यावरून झालेल्या वादात एकावर लोखंडी रॉडनं जीवघेणा हल्ला करण्यात आला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून जखमींवर MGM रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. जखमी दिगंबर मोरे असं नाव असून चंद्रकांत कुराडे असं हल्ला करणाऱ्या हल्लेखोराचं नाव आहे. पुण्यामध्ये घोड्याच्या शर्यतीवर ऑनलाईन सट्टा खेळणाऱ्या 4 जणांना पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत. यावेळेस त्यांच्याकडून सट्टेबाजीसाठी वापरलेले मोबाईल, रेसिंग बुक्स जप्त करण्यात आलेले आहेत. तर तुमच्या आमच्या सगळ्यांसाठीच एक मोठी बातमी, कारण आता आधार कार्डची झेरॉक्स कॉपी देण्याची गरज नाही. फक्त QR कोड आणि फेस IDच्या मदतीनं ओळख पटवता येणार आहे. केंद्र सरकारनं त्यासाठी एक नवीन ॲप लॉन्च केलाय. अनेकदा ओळखपत्रासाठी प्रत्येक ठिकाणी आधार कार्ड दाखवावं लागतं किंवा मग त्याची एक झेरॉक्स कॉपी द्यावी लागते. मात्र तेव्हा आधार कार्ड नंबर सायबर गुन्हेगारांच्या हाती लागण्याची शक्यता आहे. आधार कार्ड अधिक सुरक्षित करण्यासाठी आता केंद्रानं नवीन ॲप लॉन्च केलेला आहे. फेस ID आणि QR स्कॅनिंगद्वारे डिजिटल पडताळणी होणार आहे. युजर्सच्या परवानगीशिवाय डेटा शेअर केला जाणार नाही. व्हेरिफिकेशनसाठी डॉक्युमेंटच्या फोटोकॉपीची गरज लागणार नाही. हॉटेल्स आणि विमानतळांवर फोटोकॉपी देण्याची आवश्यकता राहणार नाही. नवीन आधार ॲपसह फसवणुकीला आळा बसेल आणि गोपनीयता वाढेल. आणि आता पाहूयात इतरही महत्त्वाच्या बातम्या टॉप 50 मध्ये. तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणामध्ये एक माहिती समोर आलेली आहे. तुळजाभवानी मंदिरातील तब्बल 13 पुजाऱ्यांचा या ड्रग्ज तस्करीमध्ये सहभाग असल्याचं उघड झालं. विशेष म्हणजे हे पुजारी राजकीय पक्षाचे कार्यकर्ते देखील आहेत.
ड्रग्ज प्रकरणातील आरोपी असलेल्या पुजाऱ्यांचा देवीच्या दररोजच्या पूजेशी संबंध नसल्याचं पुजारी मंडळानं सांगितलंय. 3 वर्षांपासून तुळजापुरात सुरू असलेल्या या ड्रग्ज तस्करी विरोधात पुजारी मंडळानं पहिल्यांदा आवाज उठवल्याचा दावा पुजारी संघटनेचे अध्यक्ष विपिन शिंदे यांनी केला आहे. महाराष्ट्राची मूळ भाषा ही मराठीच आहे आणि मराठीचा आग्रह करणारे आम्ही जर गुंड म्हणून बोलवले जात असू तर होय आम्ही गुंडच असा मजकूर लिहिलेले पोस्टर सध्या सोशल मीडियावर मनसेकडून व्हायरल करण्यात आलेले आहेत. तर एक मराठी व्यक्ती म्हणून तुमचं रक्त का सळसळत नाही असा प्रश्नही मनसेनं विचारला आहे. मनसे नेते संदीप देशपांडेंना अज्ञात व्यक्तीकडून धमकीचा फोन आला. मराठी विरुद्ध अमराठी वादाच्या पार्श्वभूमीवर धमकी आल्याची माहिती आहे. या संदर्भात संदीप देशपांडेंनी दादर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. उत्तर भारतीय विकास सेनेचा यामध्ये काही संबंध आहे का याचाही तपास सुरू आहे. 26/11च्या मुंबई हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणाला आज कोणत्याही क्षणी भारतात आणलं जाणार आहे. अमेरिकी कोर्टाच्या सूचनेनुसार तहव्वूर राणासाठी दिल्ली आणि मुंबईतल्या तुरुंगामध्ये त्याला ठेवण्याची गोपनीय पद्धतीनं विशेष तयारी करण्यात आलेली आहे. हे संपूर्ण ऑपरेशन NSA, अजित डोभाल आणि NIA आणि गृह मंत्रालयाचे काही अधिकारी जे आहेत त्यांच्या निगराणीखाली होत आहे. NIA प्रमुख सदानंद दातेंवर राणाच्या प्रत्यार्पणासह चौकशीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. 26/11च्या हल्ल्यामध्ये स्वतः सदानंद दातेंनी दहशतवाद्यांशी लढा दिला होता आणि या हल्ल्यात स्वतः जखमी झालेल्या दातेंनी अनेकांचे प्राण वाचवले होते. विधेयक मंजुरी संदर्भात सर्वोच्च न्यायालयानं महत्त्वपूर्ण आदेश दिलेले आहेत. तामिळनाडूच्या राज्यपालांची कृती घटनाबाह्य असल्याचा ठपका न्यायालयानं ठेवला. मंजूर केलेल्या विधेयकावर स्वाक्षरी करण्यास टाळाटाळ करणाऱ्या राज्यपालांच्या कृतीला सर्वोच्च न्यायालयानं आता लगाम लावलेला आहे. दुबईचे प्रिन्स शेख हमदान यांनी मुंबईतील बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला भेट दिली. दुबईचे युवराज हे 2 दिवसांच्या अधिकृत दौऱ्यासाठी म्हणून भारतात आलेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निमंत्रणावरून युवराज भारतात आलेले आहेत. दरम्यान युवराज म्हणून त्यांचा हा पहिलाच अधिकृत भारत दौरा आहे. नंदुरबारमध्ये उष्माघाताची लाट आलेली आहे. काही दिवसांपूर्वी 40 अंश सेल्सिअसवर असलेलं तापमान आज थेट 44.4 अंश सेल्सिअसवर पोहोचलं. एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात उन्हाच्या या रौद्र रूपामुळे नागरिकही हैराण झाले आहेत. तर जिल्हा प्रशासनाच्या वतीनं रुग्णालयात उष्माघात कक्षाची निर्मिती करण्यात आलेली आहे. नाशिकचं आजचं तापमान जे आहे त्याची नोंद ही 40 अंश इतकी करण्यात आली. शहरामध्ये दुपारी रस्त्यावर शुकशुकाट पाहायला मिळाला तर अनेक नागरिक थंड पेयाचा सहारा घेताना दिसून आले. हवामान विभागानं राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिल्यानंतर नाशिकमध्ये देखील तापमान वाढलेलं आहे. जालना जिल्ह्यामध्ये तापमान 42 अंशांवर गेलेलं आहे. सकाळी 9 वाजेपासूनच उन्हाच्या झळा जाणवू लागल्यामुळे रस्त्यावर आणि बाजारपेठेत शुकशुकाट पाहायला मिळतो. दुसरीकडे ग्रामीण भागामध्ये देखील उन्हाच्या तीव्रतेमुळे पाण्याचं बाष्पीभवन होऊन पाणी पातळीमध्ये झपाट्यानं घट होतीये.